नमस्कार मंडळी, जय जय रामकृष्ण हरी. चला तर मग आज आपण जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचं जीवन चरित्र समजून घेऊ. संत कृपा झाली, इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभवियले देवालया. नामाचा किंकर तेने रचिले आवार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका झालासे कळस, भजन करारे सावकाश, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपण केले बोजा. आपल्याकडे देव आणि कळस एकरूप मानले जातात. ज्याला काही कारणाने मंदिराच्या आत जाऊन देवाच्या मूर्तीचे दर्शन घेता येत नसेल, त्याने कळसाचे दर्शन घेतले तरी तेच समाधान, तीच तृप्ती, तोच आनंद, तीच सार्थकता लाभते. केवळ यावरून सुद्धा संत तुकारामांचे संत परंपरेतील स्थान आपल्या लक्षात येऊ शकेल. म्हणूनच संत तुकारामांच्या बाबतीत म्हटले आहे की, अणुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळूनी सांडिले कलेवर भवभ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. असे हे संत तुकाराम म्हणजे देहू गावचे तुकाराम बोल्लोबा मोरे उर्फ आंबिले. पुण्यापासून साधारण 32 ते 35 किलोमीटर अंतरावर देहूगाव आहे. तसा हा मावळ भागच. एकीकडे भामचंद्राचा डोंगर, दुसरा भंडाऱ्याचा डोंगर, पश्चिमेला घोरावड्याचा डोंगर. गावाजवळून वाहते तीर्थदायिनी पावनस्पर्शी इंद्रायणी माता. तुकाराम महाराजांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये देहू गावातच झाला. त्यांच्या जन्माबाबत म्हणता येईल की, नवविधा भक्ती केली सायास, तेची पूर्ण झाले नवमास. कनकाईचे भाग्य विशेष, विष्णू भक्त उदरासी आला की. तुकाराम महाराजांचे वडील बोल्लोबा, आईचे नाव कनकाई. त्यांना 2 भाऊ होते, सावजी आणि कान्होबा, तसेच 2 बहिणी होत्या. एकदा तुकोबा असेच कीर्तन करून झोपले होते. त्यांच्या स्वप्नात संत नामदेव आले. त्यांनी तुकोबांना सांगितले, तुकोबा, माझा शतकोटी अभंग करण्याचा पण होता, पण तो चुकला. माझी प्रतिज्ञा तुम्ही पूर्ण करावी अशी माझी इच्छा आहे. तुकाराम महाराजांनी विचारलं, पण मला ते कसं जमेल? यावर नामदेव महाराज म्हणाले, तुम्हाला जे जे सुचेल ते ते अभंगाद्वारे बोलत जा. यानंतर त्यांच्या तोंडून अभंगाची गंगाच वाहू लागली. तुकाराम महाराज अभंग गात असत आणि त्यांचा लहानपणापासूनचा मित्र संताजी जगनाडे हा त्यांचे अभंग लिहून ठेवीत असे. या अभंग रचनेतून तुकारामांनी नामदेवांची प्रतिज्ञा पूर्ण केली. म्हणून तुकारामांना नामदेवांचा अवतार असेही म्हणतात. त्यांनी रचलेल्या अभंगापैकी आज आपणास 4500 अभंगच उपलब्ध होतात. तुकाराम महाराजांचे अभंग अनेक प्रकारचे आहेत. त्यातील सर्वात प्रसिद्ध अभंग रचना म्हणजे तुका म्हणे काही न मागो आणिक, तुझे पायी सुख सर्व आहे, घार हिंडते आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी. तुकाराम महाराजांच्या प्रगल्भ चिंतनाने त्यांचे अभंग प्रसन्न व प्रासादिक होत होते. सनातनी मंडळींना त्यांचा हेवा वाटू लागला. रामेश्वर भट आणि मंबाजी बुवा हे त्या हेवादेवा करण्यात प्रमुख होते. त्यांनी सत्तेच्या आधारे तुकाराम महाराजांविरुद्ध निवाडा करवला आणि तुकाराम महाराजांना त्यांच्या अभंगाच्या वह्या स्वहस्ते इंद्रायणीत बुडवायला भाग पाडले. इंद्रायणीत अभंगाच्या वह्या बुडवल्यानंतर तुकाराम महाराजांना अतोनात दुःख झाले. त्यांनी 13 दिवस देवाजवळ उपवासपूर्वक धरणे धरले. अखेर देवाने प्रसन्न होऊन त्यांच्या वह्या कोरड्या स्थितीत नदीतून वर काढल्या अशी कथा प्रचलित आहे. तुकाराम महाराजांची अभंगवाणी त्यांच्या जीवनकालातच महाराष्ट्रात सर्वत्र प्रचलित झाली होती. दूरदूरचे लोकही तुकाराम महाराजांचे अभंग तोंडपाठ करीत असत. त्यामुळे वह्या कोरड्या परत मिळण्याचा चमत्कार झाला नसता तरी त्यांचे अभंग नष्ट झाले नसते. महाराष्ट्रात भागवत धर्माचा पाया रचून ज्ञानदेवांनी देवालय उभारले आणि तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला असे म्हणतात. त्याचे कारण असे की, भागवत धर्माच्या दीर्घ परंपरेची पूर्ती तुकाराम महाराजांच्या कीर्तनात, वर्तनात व साहित्यात झालेली होती. अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने, तयांची पुराणे भ्रष्ट झाली असे सांगून तुकाराम महाराजांनी सामाजिक संकुचित अहंकार आणि शुद्ध धर्म यांच्यातील विरोध स्पष्टपणे दाखवून दिला. धर्मरक्षण हेच तुकाराम महाराजांनी आपल्या
आपल्या जीवनाचे प्रमुख कार्य मानले होते. ते म्हणत असत, भगवत भक्ती हे प्रभुपदी जाण्याचे एकमेव साधन आहे. अशी ही भक्ती कोणासही करण्यास सांगावी. तुकाराम महाराजांना गुरु उपदेशही स्वप्नातच मिळाला. चैतन्य परंपरेतील बाबाजी चैतन्य नावाच्या सत्पुरुषाने माघ शुद्ध दशमी गुरुवार शके 1561 म्हणजेच 23 जानेवारी 1640 ह्या दिवशी तुकाराम महाराजांना स्वप्नात उपदेश करून रामकृष्ण हरी हा मंत्र दिला होता. शेवटी फाल्गुन महिना आला. आता तुकाराम महाराजांना वैकुंठाला जाण्याची तळमळ वाढली. फाल्गुन वद्य द्वितीया शके 1671 म्हणजे 6 मार्च 1650 या दिवशी तुकाराम महाराज पहाटे उठून स्नान करून कीर्तनाला उभे राहिले. दुपार झाली. त्यांना आता आपल्याला न्यायला विमान आले आहे असे दिसू लागले. नामस्मरणात ते पूर्ण तल्लीन झाले होते. लोकांनी नामकीर्तनाचा जल्लोष उडवून दिला होता आणि तुकाराम महाराजांनी शेवटचा अभंग म्हटला, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. तुमची आमची हेच भेटी, येथून या जन्म तुटी. आता असो द्या दया, तुमच्या लागतसे पाया. अशा वातावरणात तुकाराम महाराज कधी गुप्त झाले ते कोणालाच कळले नाही. अशा प्रकारे तुकाराम महाराजांमुळे भक्तीचा सुगंध महाराष्ट्रात सर्वत्र दरवळला. तुकाराम महाराज सदेह वैकुंठास गेले हे म्हणणे शब्दशः न घेता त्यांचा देहच ब्रह्मरूप बनला असा घेतला तर ते सदेह वैकुंठास गेले असे वाचार्थाने म्हणता येते. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.